1 मार्चपासून सोन्याचा भाव फिक्स होणार. सोम खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सगळ्यात मोठी खुशखबर समोर आलीय. अखेर सरकारनं सोन्याचा भाव फिक्स करण्याचा निर्णय घेतला असून तो किती रुपये राहणार याची माहिती लगेच दिलीय. 5 मिनिटापूर्वी स्वतः पंतप्रधानांनी एकाच वेळेला असा मोठा निर्णय घेतला की ज्यामुळे सोन्या चांदीच्या भावामध्ये प्रचंड आता बदल होणार आहे. अचानक हा निर्णय जाहीर झाला. 1 मार्चपासून भाव फिक्स होणार आहेत. त्यामुळे सर्व बाजारात एक प्रकारचा तणाव निर्माण झालाय. काही ठिकाणी उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय, तर काही ठिकाणी प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. कारण की दररोज भाव बदलत असायचे, कधी कमी व्हायचे तर बऱ्याच वेळा जास्त व्हायचे. लोकांना सोनं घ्यावं की नाही असा विचार करावा लागायचा. पण आता सोन्याचे भाव दररोज बदलणार नाही. 1 मार्चपासून सोने चांदीचे भाव फिक्स होणार आहेत. मग आता हा फिक्स झालेला भाव किती रुपये असणार आहे? 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट हे काय भाव विकले जाणार आहेत? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, चांदी प्रति किलो काय रुपयानं विकली केली जाणार आहे? पहा, सरकारनं पहिल्यांदाच हे भाव फिक्स केलेत. सरकारनं सोन्याचे भाव कंट्रोल करण्यासाठी नवीन सोने बिल लागू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे जे सोनं बेलगाम घोड्यासारखं धावत होतं ते आता धावणार नाही. आता हा निर्णय जो आहे, हा निर्णय अर्थसंकल्पाच्या नंतर घेण्यात आला होता, पण त्याची अंमलबजावणी 1 मार्चपासून होणार आहे. आणि ज्यामुळे ही बातमी आल्यामुळे सोन्याचा आजचा भाव देखील प्रचंड प्रमाणात बदललाय. विचित्र पद्धतीनं भाव आता बदललाय, ज्यामुळे आता लोक खरेदी करत आहे. पहा, आता फिक्स केलेला जो भाव आहे 1 मार्चपासून तो तर बदलणार नाही, पण त्याच्या आधी हा फेब्रुवारी महिना संपेपर्यंत भाव तर बदलणार आहे. व त्यामुळे ग्राहकांना आता काय करावे समजत नाहीये. मग यासाठीच आम्ही काही प्रसिद्ध जुन्या अनुभवी विक्रेत्यांना फोन लावले. काही तज्ञ लोकांशी आम्हाला डायरेक्ट चर्चा करून तुमच्यासाठी गुपित माहिती आणलेली आहे. गुपित माहिती जी तुम्हाला कोणी पैसे देऊन देखील सांगणार नाही. ही माहिती अशी आहे की ही माहिती जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला सोन्याच्या भावामध्ये कधीच तुमचं नुकसान होणार नाही. पहा, खूप प्रयत्नपूर्वक तुमच्यासाठी ही आतली माहिती आम्ही आणलेली आहे. जवळपास 100हून अधिक अनुभवी लोकांची आमच्या टीमनी चर्चा केली आणि त्या चर्चेतून काही अशा आतल्या गोष्टी मिळवल्या आहेत की ज्या सर्वसामान्य लोकांना माहितीच नसतात. सोन्याचे विक्री करतात त्याच लोकांना हे गोष्टी माहिती असतात आणि त्याच्यामुळेच ते फायदा कमवतात आणि ग्राहकांचे नेहमी नुकसान होत असतं. मग ते नुकसान टळू नये म्हणून आम्ही काही अनुभवी लोकांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली आणि तुमच्यासाठी महत्वाची माहिती आणलेली आहे. पहा आता आजचा सोन्याचा दर. तर आपण जाणूनच घेणार आहोत आजच्या 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे भाव काय झालेले आहेत याची माहिती. तर 100% आपण घेणारच आहोत आणि 1 मार्चपर्यंत तुम्ही नेमका तुमची पद्धत कशी ठेवायची. तुमच्या घरात कोणाचं लग्न असेल किंवा तुमचा काही समारंभ असेल किंवा कोणतं गिफ्ट द्यायचं असेल किंवा गुंतवणूक करायच्यासाठी सोनं घ्यायचं असेल तर तुम्ही नेमकं काय करायचं, 1 मार्चपर्यंत थांबायचं की काय करायचं, हा महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगणार आहे. पहा, दरवर्षी मार्च महिन्यामध्ये बऱ्याच घडामोडी घडत असतात, कारण 31 मार्च हे जे आहे ते आर्थिक वर्ष शेवटच संपत असतं. 1 मार्च ते 31 मार्च हा अतिशय महत्वाचा काळ असतो. या काळात सगळ्या आर्थिक घडामोडींचा गोळीच बेरीज करायची असते आणि म्हणूनच सरकारनं हा निर्णय घेतल्याचं बोलले जाते. आता इथून पुढे सोन्याचे भाव हलवण्यासाठी वेगळेच कायदे आता लागू होणार. इतिहासात कदाचित पहिल्यांदाच हा इतका मोठा निर्णय घेतला गेलाय. त्यामुळे आजचे भाव अचानक बदललेत. आजचे भाव जे होते, जे तुम्ही टीव्हीला पाहिले होते, पेपरला वाचले होते, ते भाव नाहीयेत. आता स्वतः सरकारने जाहीर केलेले भावच आता इथून पुढे ग्राह्य राहणार आहेत. मग काय आहेत ते भाव, किती रुपये भाव आहेत, काय आहे आज 24 कॅरेटचा दर, चांदी किती रुपये किलोनं विकली जाते, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. पहा, खरं तर हा जो निर्णय आहे हा दडपण्याचा प्रयत्न झाला होता. काही ठिकाणी अजूनही जुन्या दरानं सोनं विकलं जात असेल तर तुम्ही हे भाव नवीन कोणते आहेत तर ते लक्षपूर्वक पहा. खरे भाव कोणते आहेत ते जाणून घ्या. पहा, तुम्ही नुसता फक्त आजचा दर जाणून घेऊन व्हिडिओ जर बंद केला
तर तुमचं नुकसान होणार. कारण की येणाऱ्या काळात काय होणार आहे व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत आजचे ताजे भाव काय. 18 कॅरेटचे काय, 22 कॅरेटचे काय, 24 कॅरेटचे काय, हे ताजे दर आपण लगेच पाहणार 30 सेकंदामध्ये. आणि त्यानंतर 1 मार्च पर्यंत काय होणार आहे. 1 मार्च नेमकं काय होणार आहे. 1 मार्च किती रुपये भाव फिक्स होणार आहे. काय सरकारने भाव फिक्स केले आहेत, कशा पद्धतीने. 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे भाव फिरणार आहेत. तुम्ही नेमकं काय करायचंय. जर तुम्हाला सोने खरेदीत नफा मिळवायचा असेल, जर तुमचं नुकसान होऊ द्यायचं नसेल ना, तुमची फसवणूक होऊ द्यायची नसेल, तर 100% हा व्हिडिओ पूर्ण पहा. सर्वात आधी आपण ताज्या आकड्यांपासून सुरुवात करूया. 18 कॅरेटचे भाव काय आहेत, 22 आणि 24 कॅरेटचे नेमके दर काय सुरू आहेत, हे तर आपण जाणून घेणारच आहोत. पण त्यासोबतच अचानक सोन्यात घसरण का सुरू झाली, यामागचे मूळ कारण काय. मध्यरात्री नेमका कोणता नियम लागू झाला आणि त्याचा सोन्याच्या बाजारावर इतका मोठा परिणाम कसा झाला. लोकांची गर्दी इतक्या प्रचंड प्रमाणात का वाढत आहे आणि आगामी काळात ही घसरण आपल्यासाठी सोन्याची संधी आहे की मोठे संकट, हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. सध्या मार्केटमध्ये जो बदल झालाय त्यामागे एक अतिशय धक्कादायक आणि गुपित कारण दडलेले आहे. चीनमधून एक अशी खळबळजनक बातमी समोर आलीय, ज्यामुळे संपूर्ण जागतिक बाजारपेठ उलटी फेरलीय. त्यातच भारत सरकारने देखील नवीन धोरण जाहीर केले असून त्याची अंमलबजावणी सुरू झालीय. आज सकाळी 10 वाजता जे दर होते ते दुपारी 12 वाजतानंतर पूर्णपणे बदलले आहेत. सकाळी लोकांनी टीव्हीवर पाहिलेले दर वेगळे होते. बरेच लोक सकाळी टीव्हीवर बातम्या पाहतात, ज्यात 18 कॅरेट आणि 22 कॅरेटचे काहीतरी ठराविक दर सांगितले जातात. टीव्हीवरील बातमीदार खूप जोरात ओरडून सांगतात की सोने वाढले किंवा सोने कमी झाले. पण सामान्य माणसाला वाटते की यात काही मोठा फरक नाहीये. जास्तीत जास्त 5 रुपयांची घट होईल किंवा 200 रुपयांची वाढ होईल, या पलीकडे काही घडत नाही असे लोकांना वाटायचे. सोन्याचे भाव खूपच वाढल्यामुळे लोकांनी खरेदीकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती. सोन्याच्या किमती आता आपल्या आवाक्याबाहेर गेले आहेत असे समजून अनेकांनी सोन्याच्या बातम्या पाहणे देखील सोडून दिले होते. पण आज अचानक जे काही घडले आहे, म्हणजे काल मध्यरात्री जो निर्णय झाला, त्या निर्णयामुळे सोन्याच्या किमती पूर्णतः बदलल्या आहेत. त्यामुळे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे ताजे भाव जर तुम्ही आता पाहिले तर तुम्ही नक्कीच खुश व्हाल. ज्या लोकांनी सोन्याची आशा सोडून दिली होती ते देखील आता विचार करत आहेत. काही लोकांचे म्हणणे होते की सोने खरेदी करणे बंद करा, म्हणजे भाव आपोआप कमी होतील. काही जण तर स्पष्टपणे म्हणत होते की आता सोन्याचं काय करायचंय आपल्याला. पण सरकारनं या परिस्थितीकडे लक्ष दिले आणि एक मोठा निर्णय घेतला. आता एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या, कारण फक्त भाव ऐकून जर तुम्ही व्हिडिओ बंद केला तर तुमचे नुकसान होऊ शकते. यामागचं कारण असे ते की बाजारात काही ठराविक मोठे गुंतवणूकदार आहेत, जे एका दिवसात करोडो रुपयांचे सोने खरेदी करतात. जेव्हा किलोमध्ये सोने खरेदी केले जाते तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण मार्केटवर होतो. जर एखाद्या मार्केटमध्ये काही मूठभर लोक इतक्या मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत असतील तर सर्वसामान्य ग्राहकांसाठी सोने उपलब्ध राहत नाही. याचाच अर्थ सोन्याची मागणी वाढते आणि मागणी वाढली की त्याचा पुरवठा कमी होतो. मार्केटचे साधं गणित आहे की जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी वाढते आणि पुरवठा कमी होतो तेव्हा त्या वस्तूचा भाव आपोआप वाढत असतो. सोन्याचा जो हा फुगा तयार झाला होता तो अशाच मोठ्या गुंतवणूकदारांमुळे होता का, याची पडताळणी झाली आणि त्यामध्ये सोन्याच्या भाव वाढी मागचे खरे कारण समोर आले. ते कारण मोडीत काढण्यासाठी सरकारनं नवीन नियम लागू केले आणि त्यामुळेच आज सोन्याचा भाव बदलला आहे. आजचा 18 कॅरेटचा जर भाव आपण बघितला तर तो आहे 1,20,687 रुपये, म्हणजेच एका ग्रॅमसाठी 1,267 रुपये आज 18 कॅरेटचा दर झालेला आहे. आता जर आपण कालच्या आणि आजच्या भावामध्ये जर फरक बघितला तर आजचा भाव हा निश्चितपणे वाढलेला आहे. आता 22 कॅरेटचा भाव काय आहे, 24 कॅरेटचा भाव काय आहे, चांदी किती रुपये किलोनं विकली जात आहे,
आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर आपण बघितला तर चांदीचा आहे. आता 18 कॅरेटचे भाव 1266 रुपये हे तुम्हाला समजले असतील. 22 आणि 24 कॅरेटचे भाव पुढे सांगतोच, पण चांदीमध्ये जी विक्रमी वाढ गेल्या वर्षभरात झाली तिनंच अगदी अनुभवी लोकांना देखील अचंबित केलेलं आहे. ही चांदी काही दिवसापूर्वी म्हणजे जानेवारी 2025 ला ही चांदी फक्त 95 रुपये प्रति किलो प्रतिग्रमच्या आसपास विकत होती, तर ही चांदी आज 264 रुपये प्रतिग्रम झालेली आहे. म्हणजे दुपटीपेक्षा जवळपास अधिक हा भाव वाढलेला आहे. 400 रुपयेपर्यंत गेली होती, पण कमी झालेली आहे. आता 22 कॅरेट सोन्याचा जर भाव आपण बघायला गेलं तर तो आहे 14,324 रुपये प्रतिग्रम. म्हणजेच एका तोड्यासाठी 1,43,240 रुपये हा 22 कॅरेट सोन्याचा भाव आहे. आता 24 कॅरेटचा भाव हा पुन्हा एकदा वाढताना दिसून आला आहे. तो तब्बल 1,57,500 रुपये झाला आहे. म्हणजेच एका ग्रमसाठी 15,750 24 कॅरेट सोनं आता विकलं जातंय. पहा भाव. आता गेल्या 3 दिवसापूर्वी हे कमी होत होते, म्हणजे 29 जानेवारीला उच्चांकापासून जवळपास सोनं कमी होत होते. 25 ते 30 हजाराची घसरण झाली होती. पण पुन्हा एकदा सोनं आता चढायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच दृष्टीनं चांदी देखील वाढताना दिसून आली आहे. आता तुमचं याच्यावर काय मत आहे? नक्की सोन्या चांदीचा भाव योग्य आहे का? तुम्ही सोनं खरेदी करणार की थांबणार? नक्की कमेंटमध्ये कळवा.